नमस्कार. दिनांक 20 मार्च 2026 रोजी बोलवण्यात आलेले सभा तहकूब करून दिनांक 23 मार्च 2026 रोजी आपण घेतली होती. ही सभा तहकूब करून आज दिनांक 1 एप्रिल रोजी ही सभा ठेवण्यात आलेली आहे. सदर तहकूब सभेचे कामकाज व विषयपत्रिकेनुसार सुरुवात करण्यास माननीय महापौर यांना विनंती आहे. सन्माननीय सर्व सदस्यांचे मार्च महिन्याच्या तहकूब सभेत स्वागत. विषय क्रमांक 13 सभागृह नेते स्थगन प्रस्ताव आलाय ना. स्थगन प्रस्ताव मागील जो प्रस्ताव पेंडिंग प्रस्ताव आला. स्थगन प्रस्ताव स्थगित प्रस्ताव कुठला कोण मांड सन्मान्य सदस्या प्रीती भगत मॅडम यांचा स्थगन प्रस्ताव आलेला आहे, तो त्यांनी मांडावा. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव, सन्माननीय सर्व सदस्य, पत्रकार बंधू आणि प्रेक्षक. सदर स्थगन प्रस्तावाचा विषय, आशय व प्रश्न पुढील प्रमाणे आहे. सदर प्रश्नांची उत्तरे माननीय आयुक्तांनी द्यावी अशी मी विनंती महापौरांना करत आहे. विषय: संदर्भित अधिकारी कर्मचारी यांच्या सेवामुक्ती आदेश रद्द करण्यासाठी महानगरपालिका स्थायी समिती इत्यादीचे कामकाज विषय नियम क्रमांक 2 नुसार स्थगन प्रस्ताव दिनांक 1/4/2026 रोजीच्या महासभेत घेण्याबाबत. संदर्भ: माननीय आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांचे आदेश क्रमांक जावक क्रमांक नवी मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन आस्था 7 प्रश्न क्रमांक 6/1107/2026 दिनांक 30/3/2026. प्रथम माननीय महापौर प्रशासन व आयुक्त प्रशासन यांचे मी आदर करते. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 243W नुसार शक्तीचे विभाजन अर्थात सेपरेशन ऑफ पॉवर या सिद्धांता अंतर्गत चेक अँड बॅक बॅलन्स ऑफ पॉवर या तत्वानुसार नियंत्रित रेग्युलेशन प्रक्रिया असे प्रचलित आहे. संदर्भित आदेश आणि विषय बाबत आपणास कळू इच्छिते की आदेशातील संदर्भित क्रमांक 1 नुसार महापालिकेच्या विविध विभागातील अनुभवी कर्मचारी अधिकारी यांचे सेवामुक्तीचे वय वर्ष 60 असे महापालिकेने महासभा कायम केले आहे. परंतु संदर्भित आदेशनुसार वय वर्ष 58 सेवामुक्तीचे करण्याचे आदेश संदर्भित पत्र दिनांक 30/3/2026 रोजी काढण्यात आलेले आहे. नवी मुंबईतील नागरिकांचे जनकल्याण लाभाचा प्रत्यक्ष उपभोग घेण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्तम अनुभवातून सेवा देणारे म्हणून अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवेच्या लाभाची संधी घ्यावी असे माझे म्हणणे आहे. मी आयुक्त साहेबांचा आदर ठेवून विनंती करीत आहे की संदर्भित आदेश मागे घेऊन महापालिकेच्या हिताचे रक्षण करावे. सदर संदर्भित आदेश हे कोणत्या अधिनियमाचा आधार घेत आहे याबाबत पुढील प्रश्नांचे उत्तर माननीय आयुक्त साहेबांनी महानगरपालिकेच्या हेतुहितार्थ सभागृहाला द्यावा. प्रश्न 1 आहे. दिनांक 30/3/2026
रोजीच्या आदेशात नमूद केले आहे की माननीय आयुक्त तथा प्रशासक यांचा ठराव क्रमांक 18 दिनांक 26/4/1995 सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 47 दिनांक 20/8/1997 अन्वये मंजूर करण्यात आलेला आहे। सदर ठरावाची प्रत महासभेत सादर करू शकता का? तसेच प्रत्येक सदस्याला प्रत देऊन त्याबाबत सविस्तर माहिती देऊ शकता का? तसेच सदर मजकूर या आदेशात नमूद करणे अधिनियमन अन्वये आवश्यक आहे का? प्रश्न दुसरा आहे, महापालिकेचे सभागृह हे स्वप्रशासन म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचे सार्वभौम सर्वोच्च सभागृह आहे। धोरणात्मक विधी संबंधी निर्णय घेणारे सभागृह आहे, हे खरे आहे का? असे असेल त्याबाबत आपले मत काय आहे? प्रश्न तिसरा आहे, संदर्भित आदेशातील अधिकारी कर्मचारी यांची भरती महासभेने महापौर प्रशासन संविधानिक अधिकाराने केली आहे का? हे खरे आहे का? प्रश्न चौथा आहे, जर सदर भरती महासभेने महापौर प्रशासन संविधानिक अधिकाराने केली असेल तर माननीय आयुक्त प्रशासक म्हणून कोणत्या अधिनियमान्वये निवृत्ती सेवा करतो हे समजेल का? तसेच सेवा मुक्ती करण्या अगोदर सभेकडून नियुक्ती करण्या अगोदर महासभेकडून तसे मंजुरी घेणे आवश्यक वाटते का? याबाबत कोणत्या अधिनियमांचा आधार देऊ शकतो? प्रश्न क्रमांक 5, संदर्भित आदेशातील संदर्भ क्रमांक 4 च्या पत्रात शासनाने जे आदेश केलेले आहे ते आदेश कोणत्या अधिनियमाचा आधार घेऊन दिलेले आहे? याबाबत सदर पत्राचा प्रत सभागृहाला देऊ शकता का? तसेच सभागृहाला उचित अधिनियमांचे आकलन करून देऊ शकता का? प्रश्न 6 आहे, संदर्भ क्रमांक 4 दिनांक 27/3/2026 रोजीच्या आदेशपत्रामध्ये नमूद केले आहे की शासनाने या सेवानियुक्ती आदेश निर्णय मार्गदर्शन होण्यासाठी प्रस्तुत प्रकरण शासनास मान्यतेसाठी सादर करण्यात आलेले आहे। त्यावर शासनाकडून अद्याप मान्यता प्राप्त झालेली नाही, हे खरे आहे का? जर तसे नसेल तर सदर आदेश नमूद करणे किती उचित आहे याबाबत काही स्पष्टीकरण देऊ शकता का? प्रश्न 7 आहे, जर शासनाने सेवामुक्तीबाबत कोणतेही आदेश दिलेले नाही असे असेल तर पालिकेने दिनांक 20/3/2026 रोजीचा मंजूर कायम केलेला ठराव या निर्णयास सदर संदर्भित आदेशपत्र लागू नाही, हे खरे आहे का? असेल तर सदर पत्र या आदेशातून मागे घेणे उचित राहील, आपल्या विवेकनुसार योग्य असावे का? प्रश्न क्रमांक 8 आहे, संदर्भित सेवामुक्ती आदेशात माननीय महाअधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 30/3/2026 रोजी अभिप्राय घेतले आहे, हे खरे आहे का? तसे असेल तर अभिप्राय कोणत्या अधिनियमाचा आधार घेऊ शकते याबाबत स्पष्टीकरण देऊ शकता का? प्रश्न 9 आहे, माननीय महाअधिवक्ता यांचे अभिप्राय महासभेच्या ठरावाला कोणत्या अधिनियमाचा आधार घेऊन दिलेले आहे याचे स्पष्टीकरण करता येईल का? प्रश्न 10 आहे, माननीय महाअधिवक्ता यांचे कायदेशीर मार्गदर्शनाबाबत आम्ही आदर करतो, परंतु महापालिकेचे सभागृह हे स्वशासन म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचे सार्वभौम सर्वोच्च सभागृह आहे, तर त्या सभागृहाच्या निर्णयाला त्यांचे अभिप्रायाने सदर निर्णयात बदल कोणत्या अधिनियमाचा आधार घेऊन केले आहे त्या अधिनियमाचे सभागृहास आकलन करून देता येईल का? प्रश्न 11 आहे, संदर्भित सेवामुक्ती आदेश नमूद आहे की सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक 23 दिनांक 20/3/2026 च्या अनुषंगाने शासनाने मान्यता देणे आवश्यक असल्याचे कळवले आहे, हे खरे आहे का? सदर आदेश मान्यतेबाबत राज्य शासनाने कोणतेही निर्णय घेतलेले नाही, हे खरे आहे का? जर तसे निर्णय राज्य शासनाने घेतले असेल तर सदर सेवानिवृत्ती आदेश रद्द होत आहे असे आपणास का वाटत नाही?
प्रश्न 12 आहे, संदर्भित आदेशवरील प्रश्न क्रमांक 1 ते 11 नुसार रद्द होत आहे असे सभागृहातील सदस्यांमधील जनभावनांचा आदर होत आहे का असे आपणास वाटते का? जर तसे नसेल तर आपण स्पष्टीकरण कसे याबाबत सविस्तर सभागृहाला या सेवामुक्ती संबंधी अधिनियमांचे स्पष्टीकरण देता येईल का? तरी उपरोक्त सेवामुक्ती संदर्भात आदेश रद्द करून महासभेने घेतलेल्या निर्णयाचे आदर करून वरील प्रश्नांची उत्तरे द्यावी. मला बोलण्याबद्दल चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. सन्मान सभागृह बोला. या ठिकाणी सन्मान्य सदस्य प्रीती भगत यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. त्यांचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि खऱ्या अर्थाने अतिशय निकडीचा असा प्रश्न हा सभागृहापुढे त्यांनी ठेवला. आपण काही दिवसापूर्वी या सभागृहाने आपल्या महापालिकेचे कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 58 वरून 60 वर्ष करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या बाबतीत सचिवांनी MR देखील काढला. MR समजलं? जसा GR असतो तसा म्युन्सिपल रेग्युलेशन MR असतो. म्युन्सिपल रेग्युलेशन MR आणि कुठला म्युन्सिपल रेग्युलेशन, जसं गव्हर्नमेंट रेग्युलेशन असतं ना तसं म्युन्सिपल रेग्युलेशन. तर MR त्या ठिकाणी काढला आणि सदर निर्णय हे त्या तारखेपासून निर्णय घेतलेल्या तारखेपासून अंमलात येतील अशा प्रकारचं त्या ठिकाणी कळवण्यात आलं. ते असताना देखील 30 तारखेला सन्माननीय आयुक्त महोदय यांनी सदर कर्मचाऱ्यांना सेवानियुक्ती करण्याचा बेकायदेशीर असा निर्णय घेतला. बेकायदेशीर यासाठी की त्याला कुठलं कायद्याचं आधार त्या ठिकाणी नाही. खऱ्या अर्थाने जी पदं ज्या प्राधिकरणाकडे नियुक्त आहेत त्या पदांना सेवानियुक्ती करण्याचा अधिकार त्या प्राधिकरणाला आहे. आपण जसं हा जे सेवानियुक्ती झाले त्यापैकी 2 मला वाटतं सहाय्यक आयुक्त पदाच्या वरची पदं ती महापालिकेमध्ये त्यांची नियुक्ती निहित आहे. तर त्यांची सेवानियुक्त होणं हे महापालिकेने सेवानियुक्ती करणं अपेक्षित त्या ठिकाणी होतं. पण या ठिकाणी कायद्याला छेद देत आपण 6 कर्मचाऱ्यांना सेवानियुक्ती करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. या बाबतीत प्रशासनाकडून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं भेटणं क्रमपात्र आहे. ती सगळी प्रश्नाची उत्तरं भेटावी ही सभागृहाची देखील अपेक्षा आहे. कारण की सभागृहाने घेतलेला निर्णय हा काय प्रत्येकाच्या घरचा की त्यांचा स्वतःचा पर्सनल विषय नव्हता. या शहराच्या हिताच्या दृष्टीने, कारण की आत्ताच आयुक्त महोदय म्हणाले की आपल्याकडे जे पदोन्नतीची पदं आहेत त्यासाठी एकही पात्र उमेदवार त्या ठिकाणी आपल्या आस्थापनेवर नाही. आणि या पुढील 2 वर्षामध्ये जवळजवळ 400 लोक ही सेवानिवृत्त होणार आहेत. आणि पोकळी त्या ठिकाणी निर्माण होईल. ती पोकळी निर्माण होऊ नये म्हणून ते 58चं 60 करण्याचा आपण तो निर्णय घेतला आणि कायम देखील. आणि खऱ्या अर्थाने ज्या दिवसापासून तो निर्णय घेतला जातो त्या दिवसापासून तो अंमलात त्या ठिकाणी येतो. तर या सर्व प्रश्न जी विचारलेली आहेत सन्माननीय प्रीती भगत मॅडमनी, तर या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून प्रशासनाने या बाबतीचा खुलासा करावा जेणेकरून आपल्याला पुढील या बाबतीत चर्चा करता येईल. सन्माननीय आयुक्त. आपले सभागृहाचे माननीय पीठासीन प्राधिकारी माननीय महापौर मॅडम, उपमहापौर साहेब,
सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्य, या महापालिकेचे आणि सभागृहाचे रेग्युलर आयुक्त सध्या मुख्य सचिवांच्या व्हीसी मध्ये आहेत, त्यामुळे मी इथं त्यांच्या जागेवर बसलो आहे. सभागृह अस्तित्वात असल्यापासून थोडंसं 1 मिनिट घेतो. सभागृह अस्तित्वात आल्यापासून मी 2-3 महासभा पाहिल्या. 2-3 महासभेमध्ये ज्या काही चर्चा झाल्या, जे अधिनियम किंवा कलम जे आहेत, कलमावरून चर्चा झाल्या, त्याच्यावरून मला एक विंदा करंदीकरांची एक कविता आठवते. एक विंदा करंदीकरांची कविता आठवते मला. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, देवाच्या दारात भक्ती माझी तोलणार नाही. ह्या कवितेप्रमाणे मला काही बोलायचं आहे, पण त्या कवितेपेक्षा मी बोलणार नाही, बोलणार आहे मी. फक्त ह्या सभागृहात माझं अधिनियमाचं ज्ञान आहे ते मी तोलणार नाही. पण आता स्थगन प्रस्ताव जो भगत मॅडमनी दिलेला आहे, त्या स्थगन प्रस्ताव मला आत्ताच मिळालेला आहे. त्या स्थगन प्रस्तावावर मी एक एक करून उत्तर देतो. की सेवा विनिमय हा ज्यावेळेला स्थायी समितीमध्ये मांडला गेला होता, त्यावेळेला पण आयुक्त साहेब जपान दौऱ्यावर होते, त्यामुळं माझ्याकडे तो चार्ज होता. आणि त्यावेळेला मी माझं मत तिथं मांडलं होतं. कारण महापालिकेचे जे नियम आहेत, महापालिकेनं आपले स्वतःचे नियम कधीच तयार केले नव्हते. त्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 आणि त्याच्या अंतर्गत ज्या तरतुदी होत्या, त्या तरतुदीनुसार जे महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचे ज्या आपण लागू करून घेतले होते, त्या बाबतीत पहिला प्रश्न विचारलेला आहे की त्याच्याबद्दलचे जे काही ठराव आहेत, प्रशासकांचा ठराव आणि सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 हा मी आपल्याला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करेन. ते ठराव आपल्याकडे आहेत, शासनाला पण आपण ते पाठवले होते. आणि दुसरे एक आहे की आपल्याकडं नियमच तयार नव्हते, त्यामुळं 465(1) नुसार स्थायी समितीनं जो शिफारस केलेला जो प्रस्ताव होता, त्या 465(1) मध्येच असं म्हणते की 465(1) हा स्थायी समितीला ते विनिमय करायचे अधिकार आहे. पण त्याच्या पुढं पण एक वाक्य आहे की ते जे विनिमय आहेत ते नियम आणि उपविधीशी विसंगत असू नयेत. याबाबत पण महासभेत चर्चा झाली. मी अधिकारी कक्षातून ते ऐकत होतो. त्यावेळेला त्या सेक्शनमधला जे ब ते ल आहे, अ आणि ब ते ल मधल्याचा गचा जो आहे जीचा आधार आपण इथे घेतला होता की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं सेवा कालावधीचं विनिमय करणे किंवा नियमन करणे, त्याच्या आधारावरती आपण 58 ते 60 असं वयवर्ष वाढवलं होतं. पण त्यावेळेला पण मी बोललो होतो किंवा आयुक्त साहेब पण इथं सभागृहात बोलले होते की त्या जीच्या खाली जो एच आहे ह मध्ये असं म्हणलं होतं की हे जे उक्त अधिकारी आहे ह्यांच्या सेवानिवृत्तीबाबत किंवा त्यांचे वेतन असेल, उपदान असेल, ह्या उपदानाबाबत त्याच्या अटी शर्ती काय असतील, त्याचे वारस जे आहेत त्यांना किती कुटुंब निवृत्ती वेतन द्यायचं, ह्याचा अटी शर्ती आपल्याला ठरवायला लागतील. आणि त्यालाच अनुषंगून 465(3) मध्ये हा जो पोटकलम 1 आहे 465(1) त्याच्यामधला जर प्रस्ताव ह नुसार असेल, हे आपण सांगितलं होतं. पण त्यावेळेला सभागृहात असं सांगितलं होतं की आम्ही त्या जीचा उल्लेख करून हा प्रस्ताव पारित केलेला आहे, ह अन्वये आम्ही तो पारित केलेला नाही. आणि त्या 465(3) मध्ये म्हणले की जर तो प्रस्ताव ह नुसार असेल तर त्याला राज्य शासनाची मान्यता घ्यावी लागेल. तर हा ह जीला कसा लागू होतो, तर जी जो आहे ग सेवा कालावधीचं विनिमय करणे, 58चं जर 60 वर्ष वय केलं तर 2 वर्ष सेवानिवृत्तीचं 2 वर्ष वाढल्यामुळं सेवानिवृत्ती वेतनात पण फरक पडणार आहे. आणि त्याच्या अनुषंगानं त्याला जे द्यायला लागणारी उपदान आहेत किंवा कुटुंब निवृत्ती वेतन आहे ते पण वाढणार आहे. त्यामुळं हा ह त्यासाठी लागू होतो आणि ह लागू असल्यामुळे त्याला शासनाची मान्यता घेणं अधिनियमातच लिहिलेलं आहे. दुसरा जो 2 नंबरचा जे प्रश्न आहे की महापालिकेचे सभागृह हे स्वशासन म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचे सार्वभौम सर्वोच्च सभागृह आहे, धोरणात्मक विधी संबंधी निर्णय घेणारे सभागृह आहे, हे खरं आहे का? हे सर्वजण सांगतील की महासभा ही महापालिकेची 1 नंबरची अथॉरिटी आहे, तिचे निर्णय तिला घ्यायचा तो अधिकार आहे. पण ते धोरणात्मक किंवा कोणतेही निर्णय घेताना ते आपला अधिनियम, नियम आणि उपविधी याच्याशी विसंगत असू नयेत
अशा पद्धतीनं ते महासभेनं धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. जर सदर भरती महासभेने महापौर प्रशासन संविधानिक अधिकाराने केली असेल, प्रश्न क्रमांक 4, तर माननीय आयुक्त प्रशासन म्हणून कोणत्या अधिनियमान्वये निवृत्ती सेवामुक्ती करतो. याच्याबद्दल ज्यावेळेला हा ठराव झाला, तो ठराव झाल्यानंतर ठरावाप्रमाणेच आयुक्तांनी प्रस्ताव तयार केला होता की ह्या ठरावाप्रमाणे शासनाने याला मान्यता द्यावी. आणि बाकीचं जे मी आत्ता सांगितलं त्यामध्ये ते नमूद केलेलं होतं आणि ह्यामध्ये प्रस्ताव पाठवण्यापूर्वी ॲडव्होकेट जनरलचं मत विचारात घेतलं होतं. कारण हा वय वाढवता येते का नाही याचा पण सल्ला एका विधिज्ञाकडून आपण घेतलेला होता. त्यामुळे ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे त्यांना तो आपण विचारला. त्यांनी ॲडव्होकेट जनरलनी जो काय अभिप्राय दिला आहे त्यांनी पण तेच सांगितलं की आपल्याला याला राज्य शासनाची मान्यता घ्यायला लागेल. त्या ॲडव्होकेट जनरलचे अभिप्राय आपल्याकडे प्राप्त आहेत, ते पण मी सभागृहाला उपलब्ध करून देईन. आणि त्याच्यानुसार मग तो प्रस्ताव पाठवला की असे ॲडव्होकेट जनरलनी पण अभिप्राय दिलेले आहेत आणि हे असं आहे. आणि आयुक्तांनी त्यात कर्मचाऱ्यांच्या किंवा सभागृहाचा अवमान करावा असं काही लिहिलेलं नाही. शेवटी त्यात लिहिलेलं आहे, आयुक्तांनी जो प्रस्ताव पाठवला तो पण तुम्हाला देतो. त्या प्रस्तावात आयुक्तांनी तर सरळ म्हटलेलं आहे, त्या प्रस्तावामध्ये शेवट करताना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 465(1)(ब)(ल) अन्वये केलेल्या विनिमयास कलम 455 व 465(3) अन्वये राज्य शासनाची मान्यता देण्यात यावी. अशा पद्धतीनं ते शासनाला कळवलं होतं. शासनाला हे पाठवल्यानंतर शासनाने ह्या बाकी सगळ्या गोष्टीचा विचार करून शासनाने एक आदेश शासन निर्णय पारित केला 31 मार्च 26ला आणि त्या निर्णयान्वये हा ठराव निलंबित केलेला आहे. निलंबित म्हणजे त्याला काय एकदम विखंडित कायमचाच त्याला स्थगित केलेला नाही, निलंबित केलेला आहे. आणि शासनानं पण त्यांना एक संधी दिलेली आहे की हा जो निर्णय घेतलेला आहे ह्या निर्णयापासून 30 दिवसाच्या आत संबंधितांना अभिवेदन करण्यास संधी देण्यात येत आहे. विहित मुद्दित अभिवेदन प्राप्त न झाल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 451(3) अन्वये प्रस्तुत प्रकरणी पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं ह्या निलंबनाच्या आदेशात म्हटलेलं आहे. त्यामुळं जे काय वाटतंय, जे सभागृहाला जे वाटतं त्यानुसार प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावामध्ये वस्तुस्थिती काय आहे हे ॲडव्होकेट जनरलना पण आपल्याला सांगितली, त्यानुसारच तो प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवला. शासनाने या सगळ्या बाबीचा विचार करून हा ठराव तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केलेला आहे. आणि याच्यामध्ये अभिवेदन आपल्याला सभागृहाला किंवा तिथं करता येईल की हा कसा बरोबर आहे, त्यावेळेला तो शासन त्याच्यावर निर्णय घेईल. बाकीचे जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानुसार आणि त्यामुळं ह्या कर्मचाऱ्यांना हा ठराव निलंबित केल्यामुळं की अजून आपण सेवा नियम तयार केले नाहीत, सेवा नियम नसताना विनिमय करणे आणि ते पण नियमाशी विसंगत असणे, त्यामुळं आपण जे कर्मचारी जे सेवानिवृत्त होणार होते 31 तारखेला, ते 31 तारखेला सेवानिवृत्त केलेले आहेत. त्याची पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरे एकच प्रश्न म्हणजे 11 प्रश्न आहेत, पण हे जे मी आत्ता सांगितलं त्यामध्ये जवळपास 8 ते 9 प्रश्नाची उत्तरं आहेत. आणि राज्य शासनानं निर्णय घेतला नाही हे खरे आहे का म्हणले तुम्ही, ते राज्य शासनानं तो निर्णय घेतलेला आहे. आणि संदर्भित आदेशातील आपले स्पष्टीकरण कसे, म्हणजे माझ्या माहितीनुसार मी योग्य ते स्पष्टीकरण असं सभागृहाला केलेलं आहे. हा फक्त ठराव निलंबित केलेला आहे, याच्यावर आपल्याला अभिवेदन करण्याची संधी आहे. त्यामुळं अधिनियमातील कलम आणि कायदा आणि वेगवेगळे जे ॲडव्होकेट जनरल आहेत किंवा विधिज्ञ आहेत यांचा आणखीन सल्ला घेऊन आपण शासनाकडे याच्याबद्दल अभिवेदन करू शकतो. आता ते अभिवेदन कोणी करायचं, आयुक्तांनी करायचं का काय, तो निर्णय आता आपल्याला घ्यायला लागेल. कारण आम्ही जे आत्तापर्यंतचे जे शासनाचे नियम आहेत त्यानुसार केलेले आहेत. फक्त आपल्याला त्यावेळेला पण आपण सांगितलं होतं किंवा आयुक्तांनी पण सांगितलं होतं की अगोदर आपण कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे सेवेचे नियम तयार करू, त्या नियमाला शासनाची मान्यता घेऊ आणि त्या नियमाचे आपल्या अंतर्गत कारभारासाठी सोयीस्कर पडेल असे विनिमय आपल्याला तयार करता येतात. सेवा विनिमयच तयार नव्हते, सेवा नियमच तयार नव्हते, त्यामुळे हे परिस्थिती आत्ता आपल्याकडे उद्भवलेली आहे. थँक्यू. सन्माननीय सभागृह नेते.
सचिव महोदय, जरा इतिवृत्त अध्यक्ष महोदय जरा चांगलं लिहून घ्या. सुनील पवार साहेब जे बोलले ना ते स्पष्टपणे लिहून घ्या जरा. म्हणजे सभागृहाची कशी दिशाभूल केली ना त्या ठिकाणी काय कायदेशीर पावलं उचवायला जरा सोपं त्या ठिकाणी जाईल. मी सभागृहाला सांगू शकतो की अतिशय चांगल्या प्रकारे सभागृहाची दिशाभूल ही पवार साहेबांनी केली. म्हणजे कायदा बनवणारा हा मूर्ख होता की त्यांनी ह आणि ग आयसोलेटेड पद्धतीने स्वतंत्र पद्धतीने त्या ठिकाणी कायद्यामध्ये नमूद केला. स्वतंत्र पद्धतीने कायदा लिहिणारा तो मूर्ख होता की त्यांनी फक्त ह बाबतीत राज्य शासनाची मंजुरी घ्यावी म्हणून नमूद केलेलं आहे. तुमचं इंटरप्रिटेशन असेल, तुम्ही इंटरप्रिटेशन करणारे ज्युडिशरी नाही, इंटरप्रिटेशन करायचं काम आहे ज्युडिशरीचं आहे. आणि ग आणि ह हा स्वतंत्ररित्याच वाचला गेला पाहिजे, स्पष्टपणे नमूद आहे. आम्ही कायद्यात जे दिले ते मानू. तुम्ही कायद्याला मूर्ख बोलता का? जो कायदा बनवणारा मूर्ख आहे का? ज्यांनी स्पष्टपणे स्वतंत्र तरतूद केली की त्यांनी चूक केली की ग आणि ह ला एकत्र नाही लिहिलं. अ ब क ड आणि फक्त ह साठी त्यांनी राज्य शासनाची मंजुरी त्यांनी दिली. पेन्शनसाठी वेगळा फॉर्म्युला असेल, तो काय वेगळ्या पद्धतीने त्याची पेन्शन वाढ करत नाही आहोत. पण सेवेचं नियमन करायचं हा ग मध्ये स्पष्टपणे नमूद असताना आपण ते नियम तयार केले. आणि जे तुम्ही बोलतात एक मध्ये नियमाशी विसंगत असू नये. नियम म्हणजे ऍक्ट नुसार तयार केलेले नियम, सेवा नियम नाही. सेवा नियम हे ठरावाद्वारे आत्मसात केले होते, त्या ठिकाणी लागू केले होते. त्याला आम्ही रिसाईन केले. या महापालिकेने जनरल क्लॉजच्या अंडर ते आपण लागू नाही अशा प्रकारचा निर्णय अमेंडमेंट त्याच्यामध्ये केली आणि एक प्रोसेस त्या ठिकाणी फॉलो करून घेतली. महाअधिवक्ता काही जज नाहीये. त्यांना समजलं, ते त्यांचं जे लिखाण आलं, तुम्ही जसं फीड केलं तसं उत्तर लिहून आलं. आणि ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असता तो कोर्टात गेला असता. पण तुमच्याकडून हे होणं अपेक्षित नव्हतं. आता तुम्ही म्हणता की शासनाने निलंबित करण्याचा प्रस्ताव आला, निलंबित करण्याचा निर्णय आला. मुळामध्ये तुम्ही मंजुरीसाठी पाठवणं असताना नामंजूर म्हणून आला असता, निलंबित होऊन कसा आला असता? बरोबर, जर शासनाला नामंजूर करायचे अधिकार होते तर त्यांनी नामंजूर केला असता, निलंबित कशाला केला असता? आणि सभाध्यक्ष महोदय, सचिव महोदयांना मला विचारायचं आहे, अशी कुठली राज्य शासनाकडून आपल्याला परत आलेली का? राज्य शासनाकडून जर ती माहिती देखील त्या ठिकाणी विचारावी. हे महापालिका ही स्वतंत्र आहे. महापालिकेचा पत्रव्यवहार सचिवाकडून होतो. आपण ज्या ठराव टाकताना काय आयुक्तांना पाठवतो? म्हणजे आयुक्तांना पहिला पाठवायचा, मग आयुक्त सचिवना माग करतील आणि सचिव मग अजेंडावर घेतील, असं असतं. महापालिका ही स्वतंत्र प्राधिकरण आहे, त्याचा पत्रव्यवहार स्वतंत्र आहे. त्यामुळे सचिवांना ती प्रत येणं गरजेचं आहे. आयुक्त हे त्या ठिकाणी पत्रव्यवहारासाठी राज्य शासनाकडे, ना राज्य शासनाचे प्रतिनिधी आपल्याकडे आहेत, ना आपले प्रतिनिधी राज्य शासनाकडे आहेत. आयुक्त हे पालिकेचे एम्प्लॉई आहेत, अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट. पालिकेच्या या ऍक्टशी त्यांची बांधिलकी आहे. कुठल्या नियमानुसार तिथे जर लिहिले महापालिकेने राज्य शासनाकडून कायम करून घ्यायचं आहे, ते महापालिका पाठवेल. आयुक्तांनी का पाठवलं? पण अशा प्रकारची दिशाभूल करण्याचं काम हे बरोबर नाही. आता या ठिकाणी आम्हाला हे अनुभव टिकवण्याची त्या ठिकाणी गरज होती, हौस नव्हती. आणि या नवी मुंबईच्या विकासामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे. आणि निश्चितच आम्ही लढणार, की आम्हाला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे, आपण 5 फेब्रुवारी पासून आजच्या दिवसापासून पर्यंत आपण एकही गोष्ट बेकायदेशीर केलेली नाही. अनेक पत्र गेल्यात, आपल्याकडून गेल्यात, या गोष्टीला स्टे द्या, त्या गोष्टीला स्टे द्या. किती उत्तर त्यांना भेटलेले आहेत.
या बाबतीत या शहराचं नुकसान होतं ते आम्ही खपून घेणार नाही. त्यामुळे आपण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. जर शासनाची मंजुरीसाठी तुम्ही पाठवलं, कुठल्या नियमानुसार पाठवलं शासनाकडे ते देखील नमूद करा. महापालिकेने पाठवायचं आहे की शासनाने आयुक्तांनी पाठवायचं? आणि जर शासनाकडे मंजुरी यायची त्यांनी नामंजूर केलं, पण आता राज्य शासनाची प्रत देखील आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेली. महापालिकेचा निर्णय हा बाइंडिंग असतो. या ठिकाणी एक क्लॉज आहे की महापालिका सांगेल ती केस आयुक्तांनी दाखल करायची. काय महापालिका सांगेल ती केस कोर्टामध्ये आयुक्तांनी दाखल करायची. म्हणजे जर तुम्ही महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध कारवाई केली तर आम्ही काय आयुक्तांच्या विरुद्ध केस करणार? महापालिका जर कोणाला अडचण असेल तर ते सुमोटो निर्णय घेतील. नगरविकास खाता सुमोटो निर्णय घेईल. आता तुम्ही बोलताय तो निर्णय घेतलेला आहे त्यांनी, पण आम्हाला महापालिकेला अशा प्रकारची कुठलीच प्रत त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही. आणि आपण हा जो तुम्ही सांगता निलंबित तुम्ही 31 तारखेला शासनाने केला, पण तुमची सेवानियुक्तीचं 30 तारखेला केलेलं. आपण अशा प्रकारे महापालिकेने घेतलेले निर्णय कसे डावलू शकता? आणि एक नव्या वादाला त्या ठिकाणी ठिंगी पेटते. कायद्याच्या दृष्टीने या बाबतीत निर्णय आपण मिळून जाणारच. म्हातारी गेल्या तर दुःख काळ सुखावतो. या बाबतीमध्ये अनेक लोक आपले रिटायर होण्याच्या याच्यात आहेत. या दृष्टिक्षेपात तुम्ही या संस्थेचा विचार करायला हवा होता. आणि आयुक्त महोदयांनी या बाबतीत या संस्थेचा विचार केलेला नाही. काय प्रॉब्लेम होता मला माहित नाही. ना भरती होते, ना प्रमोशन होत आहेत, आणि जे आहेत त्यांना पण जाऊ द्यायचं. आणि पुन्हा ही महापालिका प्रगती करताना काय आवडत नाही वाटत. तर अशा प्रकारचा जो निर्णय आहे जो आयुक्तांनी घेतलेला, आता प्रत आलेली नाहीये, पण अशा प्रकारचा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जी पदाची नियुक्ती ही महापालिकेच्या मध्ये निहित आहे, त्या पदांना सेवानियुक्ती कशा पद्धतीने केली त्याची देखील माहिती आपण द्यावी. आणि त्यामुळे महापौरमध्ये आपण स्थगन प्रस्तावाच्या हिशोबाने निर्णय घेतला पाहिजे की जी पदं सेवानियुक्त पदं महापालिकेमध्ये निहित आहेत तर ती सेवानियुक्ती केली असतील तर त्यांना पुनर्प्रस्थापित जर डिसमिस केला असेल, जर निलंबित केला असेल, त्याच्या अधीन राहून त्यांची परत त्यांना सेवेत घेतलं पाहिजे. आणि त्यांनी तो निर्णय मागे घेतला पाहिजे. कारण की कायद्याने ज्या अपॉइंटमेंट महापालिकेमध्ये निहित आहेत त्यांना तुम्ही सेवानियुक्त करू शकत नाही. या बाबतीत तुम्ही स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. सचिव महोदयांनी पण सांगितलं पाहिजे की आपल्याला त्याची प्रत पोचलेली आहे की नाही, त्यानंतर मला पुन्हा बोलायला द्यावं. सन्माननीय सचिव मॅडम, सदर निलंबन केलेल्या प्रस्तावाची प्रत ही माननीय आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाली होती आणि त्यांच्याकडनं ती सकाळी आपल्या कार्यालयाला, सचिव कार्यालयाला प्राप्त झालेली आहे. शासनाकडनं सचिव कार्यालयाला प्रत प्राप्त, हां, पालिकेला दिलेली नाही दिलेली आहे. सन्माननीय सभागृहाला एक माझी विनंती आहे की आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची दिशाभूल केली असं जे म्हटलं, याला दिशाभूल कोणत्याही प्रकारची केलेली नाही आहे आम्ही दिशाभूल. आणि मला फक्त एक सांगायचं वाटतं की आयुक्ताची अपॉइंटमेंट तुम्ही तर कबूल केलं की महापालिकेचे एम्प्लॉई आहेत असं तुम्ही म्हटलं आणि त्याची नियुक्ती राज्य शासन करतं.
अधिनियमानुसार आयुक्त हे अंमलबजावणी करणारे अधिकारी आहेत आणि आपली महासभा किंवा इतर ज्या स्टँडिंग समिती आहेत ते ध्येय धोरणात्मक निर्णय घेणारे आहे. ज्यावेळेला सभागृहाचा एखादा निर्णय होतो किंवा ठराव होतो, तो ठराव सचिव कार्यालयाकडून आयुक्तांना पाठवला जातो. आयुक्त त्या ठरावाची माहिती घेऊन बघतात. आणि दुसरं जे आपण म्हटलं की ज्यावेळेला असं कायदा आणि कलम याच्या बाबतीत कुठेतरी आपल्याला शंका किंवा वेगळं वाटतं, त्यावेळेला आपण कायदे तज्ज्ञांची प्रत्येक गोष्ट सभागृह नेते साहेब प्रत्येक गोष्ट कायद्यात लिहिलेली नसती की तुम्ही मार्गदर्शन घ्या, हे घ्या, ते घ्या. जसं तुम्ही मार्गदर्शन घेतलं जसं तुम्ही उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचा अभिप्राय घेतला तसा आम्ही तो घेतला. प्रत्येक गोष्ट अधिनियमात हे केलेले आहे का नाही ते नाही. मग अधिनियमात जर असेल तसं तर हा पत्रव्यवहार हा सचिवांच्या सहीनं शासनाकडे केला पाहिजे, हे तरी अधिनियमात कुठं लिहिलंय? वाचलाय मी, पण मी नाही अधिनियमातलं कुठलं कलम आहे की त्यात स्पष्ट लिहिलंय की त्यांनी सचिवांनी तो पत्रव्यवहार इकडे शासनाकडे केला पाहिजे. त्यामुळं इंटरप्रिटेशनमध्ये वेगवेगळे आपले हे संदर्भ निघू शकतात. कुणाचं इंटरप्रिटेशन वेगळं असेल, ह्या बाजूचं वेगळं, माझं वेगळं, मूळ आयुक्तांचं ते वेगळं आहे. फक्त आयुक्तांचं जे आपल्याला जे 450 पासून 451, 56, 57 पर्यंत जी कलम आहेत आपल्या अधिनियमातली, त्यावेळेला प्रत्येक अधिनियमात तिथं म्हणले की जे ठराव अधिनियमाशी किंवा नियमाशी विसंगत असतील ते प्रस्ताव 491 हे शासन काय करू शकतं त्यात स्पष्ट नमूद आहे. आणि आयुक्त हा राज्य शासनानं नियुक्त केल्यामुळं आपण त्यांना ते राज्य शासनाला सगळी वस्तुस्थिती कळवलेली आहे. चुकीची माहिती देतात. पुन्हा 451 खाली नियम अधिनियमच्या विपरीत नाही, तर व्यापक लोकहित किंवा पैशाचा अपव्यय या दृष्टीने काही निर्णय घेतले असतील तर तो विखंडित करण्याचा अधिकार आहे. नियम आणि कायद्याच्या विसंगत करण्याचा त्याचा अधिकार नाही. वाचून घ्या पुन्हा. नाही, ते वाचलंय मी. ते धोरणात्मक जे आहेत, धोरणात्मक निर्णय, पैशाचा अपव्यय फक्त कन्स्ट्रक्शन किंवा इतर कामं केली ह्यामुळे पैशाचा अपव्यय होते असं पण नाहीये. दुसरं जे आहे की ह्याच्यामुळे जे सेवानिवृत्तीमुळे जे काही बोजा आपल्याला वाढणार आहे त्याचा पण ते होते. शासनानं तो निर्णय घेतलाय, तो कोणत्या बाबीवर घेतलाय तो निलंबित केलाय. आपण जे म्हणणं इथं मांडतोय तेच आपण शासनाकडे मांडू, शासन त्याचा निर्णय घेईल. निलंबित केलाय तो, त्यांना शासनानं संधी दिलेली आहे अजून आपल्याला अभिवेदन करायची. नाही, आम्हाला जी प्रत आली ती आम्ही सचिवांना दिली. सचिवांनी आम्हाला आलेली प्रत आम्ही सचिवांना दिली. महापौरांच्या निदर्शनास आणा म्हणून लिहिलेलं आहे. महापालिकेला नाही चाललेली. आयुक्तांनी जो प्रस्ताव पाठवला त्याच्यावर त्यांनी ते कळवलं. आपण जी काय प्रत आली शासनाची ते करतो ना आपण. आपल्या अजेंड्यामध्ये 1, 2 ते विषय आहेत, त्याच्यामध्ये शासनाकडून झालेला पत्रव्यवहार आपल्याला महासभेत ठेवायलाच लागतो. त्या पद्धतीने आम्ही ठेवतोय. आता हे कालच हा निर्णय झालेला आहे. पत्र म्हणून येईल ना, आयुक्तांचं पत्र म्हणून येईल. हो, आयुक्तांचं पत्र कशाला पाहिजे? महापालिकेला डायरेक्ट पत्र यायला पाहिजे असं. सन्माननीय दवाखान्यात बघायचं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ठीक आहे, या भगत मॅडम यांनी जो स्थगन प्रस्ताव दाखल केलेला आहे या ठिकाणी, आणि सन्माननीय आयुक्त साहेबांनी त्याच्यावर ती उत्तरं दिलेली आहेत, निवेदन केलेलं आहे. आपलं या ठिकाणी नियम अधिनियम हे सर्व हे आहे. त्याच्यामध्ये सभागृह नेते साहेब, त्या ठिकाणी जर आपल्याला महानगरपालिकेला काही माहिती पाहिजे आता आपण की ठीक आहे, आयुक्तांना आले असेल शासनाकडून, त्या आयुक्तांनी पाठवलं तर आयुक्तांना असेल, आपण आपल्या तर सचिवांना सांगा त्या ठिकाणी की आयुक्तांनी अशा प्रकारची माहिती या सभागृहामध्ये दिलेली आहे. ती वस्तुस्थिती काय खरे आहे, अधिनियमाशी खरे आहे, काय खोटं आहे, आणि त्याचबरोबर अभिवादन करायचं आपल्याला 30 दिवसाची मुदत त्या याच्यामध्ये दिलेली आहे. आपलं कायदेतज्ञांचं त्या ठिकाणी सल्ला घेऊन त्या प्रकारे आपल्या सभागृहातर्फे आवेदन शासनाला करू शकतो ना आपण. म्हणजे आता इथे वाद हे करण्यापेक्षा शासनाला आवेदन करता येईल आपल्याला. सभागृहाला तर कोणी थांबवलं नाही ना त्या अनुषंगातून, तो आपला अधिकार आहे, आपण करू ना त्या बाबतीत. आणि त्या पत्राच्या अनुषंगातून सचिव मॅडमनी त्यांना शासनाला पत्र लिहावं
की बाबा असं असं पत्र मिळालेलं आहे, त्याची वस्तुस्थिती काय, आणि यापुढे पत्रव्यवहार त्यांना आपण त्याच दिवशी सांगितलं ना, शासनाला पत्र लिहा आणि तुम्ही सांगा की या पुढचा पत्रव्यवहार सचिवांना करावं. मग त्यांनी त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी आणि पुढे माननीय अध्यक्ष महोदयांना सांगतो की सचिवांना तसे आदेश द्या की या विषयावर पत्र लिहा शासनाने, खुलासा मागवा, आणि मग आपलं कायदेशीर जे काय आपल्याला ज्यांचे सल्ले घ्यायचे असतील, मग आणखी कोण सिनियर कौन्सिल वगैरे बघून काय जे काय करायचं असेल ते म्हणणं आपण शासनासमोर मांडता येईल आपल्याला, नाही कुठे. ते माझी विनंती आहे की त्या प्रकारे 30 दिवसाची मुदत आहे, तो काही विखंडित केलेला नाही ठराव की रद्द झाला असाही भाग नाही. ठीक आहे, निलंबित केलेला आहे, तात्पुरता निलंबित आहे. जर शासनाला योग्य वाटलं, आपलं त्या ठिकाणी कायदेशीर बाजू योग्य वाटली, तो कायम होईल त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे वस्तुस्थिती इथे आयुक्तांबरोबर किंवा आपण त्या ठिकाणी आता प्रत्येक नियमाच्या अनुषंगातून बोलत राहण्यापेक्षा त्या ठिकाणी 30 दिवसाची मुदत आहे, त्या मुदतीचा आपण विचार करूया आणि त्याचबरोबर माननीय सचिवांना त्या ठिकाणी पत्र लिहायला महापौराने आदेशित करावं अशी विनंती करतो मी. धन्यवाद. सन्माननीय सभागृह नेते. थोडक्यात बोलेन मी की आता निलंबित केलं आहे याचा मला खेद आहे की नगरविकास खात्याने हा नवी मुंबई हिताचा निर्णय हा निलंबित केला, याचा मला तरी खेद आहे. आणि याचा परिणाम हा निश्चितच नवी मुंबई महापालिकेवर झालेला आहे. आणि यामुळे माझी विनंती आहे महापौर मॅडम की आपण आदेशित करावं की या शासनाच्या निलंबित केल्याच्या अधीन राहून कुठेही आपल्या निलंबित ज्या सेवानिवृत्त केलेल्या अधिकाऱ्यांची सेवा ही खंडित नाही झाली पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे की न्यायाच्या दरवाजामध्ये कायद्याच्या लढाईमध्ये आपण त्या ठिकाणी निश्चितच विजयी होऊ. आणि पण ते होत असताना आपल्याला जो नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची असणार आहे. त्यामुळे विनंती आहे की आपण निर्णय घेताना जी सेवानियुक्ती केलेली आहेत त्यांना पुन्हा त्या सेवेवर घेतलं पाहिजे आणि या शासनाने दिलेल्या निर्देशाच्या अधीन राहून जेणेकरून आपल्याला न्यायालयापुढे बाजू मांडताना त्या ठिकाणी हा मुद्दामून खोडा याच्यामुळे 58चा 60 तुमचा विरोध आहे करण्यासाठी असं मला दिसून वाटत नाही, आहे का? आपल्या डिपार्टमेंट म्हणजे त्या खात्यातून आलेला आहे निर्देश ते निलंबित करण्याचा आणि त्याचा मला खूप दुःख या ठिकाणी मी व्यक्त करतो. आता प्रत ही आलेली आहे, आयुक्त महोदयांच्या कडे आलेली आहे आणि आयुक्त महोदयांकडून आपल्या महापालिकेकडे आलेली आहे. तर निश्चितच आपण याच्या बाबतीतलं कायदेशीर उत्तर तयार करू, त्यांना जसं एक चांगलं उत्तर त्या ठिकाणी देऊन आणि निश्चितच पुढची प्रक्रिया आपण पार पडूया आपण. आणि या ठिकाणी पुढे देखील नमूद करू आपण त्यावेळेस की या पुढचा पत्रव्यवहार हा मागील सचिव मॅडम आपलं अनुसूची अ देखील आपण मान्य केली होती, तर अनुसूची अनुसार आपण राज्य शासनास कळवावं की या पुढचा पत्रव्यवहार हा आयुक्त हे नसून. आणि या बाबतीत पवार साहेबांना सांगणं माझं आहे की या कायद्यामध्ये जे नमूद नाही, पवार साहेब या कायद्यामध्ये जे नमूद नाही ते महापालिकेमध्ये निहित आहे. काय कायद्यामध्ये जे नमूद नाही ते महापालिकेत निमित्त आहे, नमूद इथे नमूद आहे. त्यामुळे तुम्ही बोलाल तो कायदा नाही, महापालिका जो कायद्यात नमूद नाही तो महापालिका निर्णय घेईल तो कायदा. तर हे तुम्ही दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याला मी दुरुस्ती या ठिकाणी करतो. तर पुढील या ठिकाणी मी महापौर महोदयांना सभाध्यक्ष महोदयांना या बाबतीत विनंती करतो. सन्माननीय उपमहापौर साहेब. सन्मान्य अध्यक्ष महोदया, प्रीती संदीप भगत यांनी जो स्थगन प्रस्तावच्याद्वारे विविध प्रश्न विचारलेले आहेत आणि याचा मुद्दा एवढंच आहे की आपण सर्वांनी जो निर्णय घेतलेला आहे, सर्व पूर्ण सभागृह निर्णय घेतले की 58च्या ऐवजी 60 करा सेवामुक्तीचे वय, आणि सर्व सभागृहाला मान्य आहे. असं असताना देखील त्या ठिकाणी यावर सभागृह नेत्यांनी भूमिका अतिशय चांगली मांडलेली आहे.
आणि तो पूर्ण कायद्याला धरून मांडलेला आहे आणि तो आपल्या सर्वांच्या महानगरपालिके हितार्थ आहे. वास्तविक पाहता नगरी विकास विभागाने जो पत्र दिलेलं आहे 31 मार्च 2026 रोजी दिलेलं आहे आणि माननीय आयुक्त साहेबांनी जो काही सेवामुक्ती जो पत्र दिलेलं आहे तो सेवामुक्ती पत्र 30/3/2026 दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ सरकारचा कुठलाच सुद्धा आदेश नाही की सेवामुक्ती करा म्हणून. मग सेवामुक्ती करण्याचा आदेश दिला नाही, मग सेवामुक्ती का केली असा प्रश्न या ठिकाणी निर्माण. आम्ही काही या ठिकाणी मान्य आयुक्तांच्या विरोधात किंवा आकस वगैरे काही नाही आहे. शेवटी ही 2 सत्ता केंद्र आहेत. मग या ठिकाणी 30/3 रोजी जो आयुक्तांनी जे आपले अधिकारी आहेत त्यांना सेवामुक्ती करण्याचा आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशामध्ये फार त्याच्यामध्ये स्पष्टता काहीच नाही आहे. तर आणि ह्यामध्ये जो विखंडनाचा जो दिलेला आहे का विखंडन करणार आताच मान्य आयुक्त साहेबांनी सांगितलं तात्पुरतं आहे. 451 स्पष्ट म्हणतोय की जर त्या ठिकाणी राज्य शासनाने जो आदेश दिला असेल तो आदेश महापालिका आयुक्त म्हणजे महानगरपालिका आयुक्त व परिवहन. मग या ठिकाणी प्रशासन महापालिकाही प्रशासन झालं, आयुक्त प्रशासन झालं. महापालिका आपल्याला माहिती आहे कोणाला काहीच माहिती नाही, पूर्ण अंधारात. मग सांगण्यात तात्पर्य की कोणी कोणाला अंधारात ठेवू नये, सर्वांच्या मतांते होतात. तर या ठिकाणी मला एवढंच कन्क्लुजन करण्याची इच्छा आहे की माननीय सभागृह नेत्याने जो या ठिकाणी विषय घेतलेला आहे की जी पदं मुक्ती दिलेली आहे ज्या कर्मचाऱ्यांना आणि याला संदिग्धता आहे ना, म्हणजे जो विखंडन केले म्हणजे तात्पुरतं सेवेतून काढलेला नाही. सेवेतून जर काढलाच नाही त्यांना पुन्हा सेवेत घ्यावं. जोपर्यंत निर्णय येईल ना त्यावेळेला सरकार ज्यावेळेला निर्णय देईल, ज्याला महासभा सांगेल, महासभा त्या ठिकाणी सांगेल ना योग्य की अयोग्य. कारण 451 स्पष्टपणाने सांगतोय की जनहिताच्या विरोधात जर असेल तर विखंडन होईल. आता आपण सर्वांनी काय जनहिताच्या विरोधात निर्णय घेतला हो? आपण सर्वांनी मिळून घेतला निर्णय. तर ह्या ठिकाणी जी पदमुक्ती दिलेली आहे, ज्या कर्मचाऱ्यांना पदमुक्ती दिलेली आहे 30/3/2026 आदेशावर तो आदेश मागे घेऊन जोपर्यंत याला संदिग्धता आहे किंवा शासनाचा ठोस आदेश नाही की याला पदमुक्ती करा, तोपर्यंत ती दिली केलेली पदमुक्ती ती कायम करावी. जो आदेश असेल त्याप्रमाणे करावं हा आपण या ठिकाणी आमची विनंती आहे. आणि महापौर महोदयांनी त्या ठिकाणी निर्णय घेऊन पुन्हा पदसेवा ही सेवा नीती म्हणजे सेवा नीती झालीच नाही तर पदमुक्ती झालीच नाही आहे. पदमुक्ती झालीच नाही तर झाली कशी म्हणावी हो? तर या ठिकाणी इंटरप्रिटेशन कोणी करू नये, तो कायदे तो कोर्ट करेल हो, आम्ही कशाला करायचं. तर या ठिकाणी महापौरमध्ये आपण आदेशित करावं आणि महापालिकेचं नुकसान करू नये कोणी. सन्माननीय सर्व सदस्यांनी प्रीती भगत यांच्या स्थगन प्रस्तावावर बोलत असताना सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या निर्णयानुसार आपण जे आदेशित केलेलं की सेवानिवृत्ती वय हे 58 चे 60 करावे, तर त्या निर्णयावर कायम राहून सेवानिवृत्ती त्यांना सेवा खंडित न करता शासनाने दिलेल्या निर्णयाला कायदेशीर उत्तर तयार करून पुढची प्रक्रिया सचिव मॅडम आपण सचिवांच्या पत्रानुसार करावी अशी मी आदेशित करते. आणि आपल्या माध्यमातून हा पत्रव्यवहार घेऊन आपला ह्या ठरावावर कायम करण्यात यावं असं मी आपल्याला आदेशित करते. माननीय महापौर यांनी दिलेल्या सूचनेची नोंद घेण्यात येत आहे. स्थगन प्रस्ताव कायम नाही करत आहे, पत्रव्यवहार सचिवांच्या माध्यमातून व्हावं हे काय. तहकूब सभेचा विषय क्रमांक 13 शिक्षण रूपांतरण धोरण ह्याच्याविषयी आपली चर्चा झालेली आहे.
काही सदस्यांचं त्याच्यावर बोलणं झालेलं आहे. ज्या सदस्यांचं बोलणं बाकी आहे त्यांना मी बोलायचा आता चान्स देणार. कोणाला बोलायचं आहे सदस्य? देसाई साहेब, आपण बोललेले आहात, परत नाही बोलू देणार मी. माधुरी सुतार मॅडम, बोला. आपण अभ्यास 4 दिवस करा किंवा 10 दिवस करा, आपण ऑलरेडी बोललेला. परत मी कोणाला बोलू नाही देणार. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव, सन्माननीय सभागृहातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, विषय क्रमांक 13 नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतर धोरण 2026 मंजुरीबाबत या विषयावर बोलत असताना सर्वात प्रथम मी माजी महापौर, सभागृह नेते सन्माननीय सागर नाईक साहेब यांचं हा धोरण बाबत विषय आणल्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचं कौतुक करते, अभिनंदन करते. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयावर बोलत असताना आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि भविष्य घडवणाऱ्या विषयावर चर्चा करीत आहोत. आज नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण क्षेत्रात आपली नवी मुंबई महानगरपालिका ही कायम अग्रेसर राहिलेली आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आजचा हा जो विषय आहे त्या अनुषंगाने हा विषय देखील इंग्रजी माध्यमाचा निर्णय होणे हा त्याचाच एक भाग आहे असं मला वाटतं. आणि कारण आपल्या शहरातील ज्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या सामान्य कुटुंबातील, कामगार वर्गातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना दर्जेदार आणि स्पर्धात्मक शिक्षण मिळावे हा या निर्णयामागचा उद्देश आहे. कारण इंग्रजी भाषा ही आजच्या काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीने आपण हा विषय आणलेला आहे, तर खरंच या विषयाचं कौतुक आहे. सन 2000 मध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर त्या शाळांचे सुसज्ज इमारतींमध्ये रूपांतर करण्यात आलं. शाळांना सर्व भौतिक सुविधा पुरवण्यात आल्या, ज्याच्यामध्ये आज आपण पाहत असू की मुलांना एक पेन्सिल किंवा पेन याच्या व्यतिरिक्त जे काही साधन सामुग्री, जे काही भौतिक सुविधा लागतात, ज्याच्यामध्ये दप्तर आले, रेनकोट आले, पाठ्यपुस्तके आले, खाऊ आला, हे सगळं पुरवण्यात येत आहे. आणि मला वाटतं याचं सर्व श्रेय आदरणीय आमचे लोकनेते माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांना जातं. कारण सन 2011 मध्ये सन्माननीय मंत्री महोदय आमचे दादा श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली सर्व शाळा या सेमी इंग्लिश करण्यात आल्या. ते करण्याचं जेव्हा ठरवण्यात आलं तेव्हा खेळवाडी ते इयत्ता 8वीपर्यंतचे विद्यार्थी हे सेमी इंग्लिशमध्ये शिक्षण घेऊ लागले. परंतु मराठी शाळांना म्हणजे प्राथमिक ज्या आपल्या शाळा आहेत त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या त्या शाळेंच्या बरोबरच आपल्या माध्यमिक शाळाही भरतात. आणि या माध्यमिक शाळांमध्ये सेमी इंग्लिश नसल्यामुळे जेव्हा विद्यार्थ्यांनी ते इंग्रजीचं शिक्षण जे खेळवाडी 8वीपर्यंत घेतलेलं होतं ते पुढे 9वी ते 10वीला मराठी या विषयामधून घ्यायला लागलं, भाषेतून घ्यायला लागलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर अडचणी यायला लागल्या. आणि या सबबीस्तव काही शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम खेळवाडी ते 8वीपर्यंत बंद करावे लागले काही शाळांमध्ये.
माझ्या माहितीनुसार. पण तरीसुद्धा आजही आपण प्रयत्न करत की आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा मराठी शाळा बंद होत चालल्या, महानगरपालिकेच्या शाळा या बंद होत चालल्या, तेव्हा आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा आणि त्यांची संख्या ही उत्तरोत्तर वाढत गेली. आणि आज 60% शाळांमध्ये सेमी इंग्लिश माध्यमातून अध्यापन केले जाते. आणि आपल्या या नवी मुंबईमध्ये असलेल्या आपल्या शाळा सध्या मराठी माध्यमाच्या 44, हिंदी माध्यमाच्या 8, उर्दू माध्यमाच्या 1, इंग्रजी माध्यमाच्या 3 आणि CBSEच्या 2 अशा शाळा भरत असताना या सर्व शाळांमध्ये आज जवळपास 49,000 म्हणजे मगाशी आयुक्त महोदयांनी जो आकडा आपल्याला सांगितला 48,191 विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. आणि या माझ्या प्रभागामध्ये कैलासवासी अरुण परशुराम सुतार नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 15 व 101 प्राथमिक आणि माध्यमिक या शाळांमध्ये जवळपास 2,000 विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. आणि अनेक विद्यार्थी हे एकल पालकाच्या कुटुंबातील आहेत. अनेक पालक दिवसभर कष्ट करून आपला संसार चालवतात. अशा पालकांचेही काही शिक्षण हे अल्प प्रमाणात झालेले आहे. काही पालक तर निरक्षर त्या कॅटेगरीमध्ये पण आहेत. आणि पालक हे म्हणजे त्यांचं आपलं पोट हे जर दिवसभर काम करतील त्याच्यावर भरतील अशा या आर्थिक परिस्थितीतले हे पालक आणि ते कुटुंब असल्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्या पाल्याकडे पाहिजे त्या पद्धतीने इच्छा असूनही लक्ष देत नाही. परंतु आपले शाळेतले शिक्षक म्हणा त्या पद्धतीने दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यातच आज आपण हा जो इंग्रजी माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे जेव्हा आपली खेळवाडी सुरू होईल तेव्हा ती इंग्रजी माध्यमातून आपल्याला तो पहिला वर्ग भरला जाईल. आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यामधून दुसरा जो वर्ग खेळवाडी, नंतर बालवाडी झाली, नंतर पहिला इयत्ता झाली, अशा प्रकारे ही पुढे जाणार आहे ते क्लास. असे होत असताना माझंही तेच मत आहे की आपली बोली भाषा म्हणजे मातृभाषा ही मराठी असताना निश्चितच आपल्याला शिकवताना त्यांना मुलं ज्या भाषेचं त्यांना ज्ञान असेल त्या पद्धतीनेच आपण त्यांना शिकवणार आहे. त्यामुळे कुठेही आपल्या मातृभाषेचा, आपल्या मराठीचा तिथे ऱ्हास होणार नाही, अवमान होणार नाही, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हा निर्णय खरंच अत्यावश्यक आहे, योग्यच आहे हे धोरण आणलेलं आणि या प्रकारचा विषय आणला त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि अधिक सक्षम आणि नियोजन पद्धतीने ते करणं हे महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. आणि थोडं आपण ह्याच्यामध्ये जे नमूद केलेलं आहे की शिक्षकांना आपण ट्रेनिंग देऊन त्यांना हा क्लास शिकवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. म्हणजे कुठेही आपले नवी मुंबई महानगरपालिकेचे जे शिक्षक आहेत जे ऑलरेडी तिथे शाळेमध्ये शिकवत आहेत, कुठेतरी त्यांच्या सेवेमध्ये कमतरता म्हणा किंवा त्यांना डावललं जाणार किंवा अधिकची भरती एक्स्ट्रा त्यांना सोडून असा काय विषय त्याच्यामध्ये सध्या तरी दिसून येत नाही. तरीसुद्धा शिक्षकांच्या जर विचार केला की त्यांचाही विचार घेणं या निर्णयाबाबत हे महत्त्वाचं आहे आणि ते सभागृहाने घ्यावं असं मला वाटतं. कारण आता हे धोरणाबाबत जेव्हा आपली क्लास सुरू होणार आहे आणि ते मुलांना जेव्हा शिक्षक शिकवणार आहेत त्या शिक्षकांनाच जर आपण पहिल्यांदा ट्रेनिंग देणार आहोत तर आपण काही दिवसापूर्वी आपली तथर्थ समिती जी गठीत झालेली आहे त्या समितीसमोर त्या शिक्षकांची देखील अशी एक बैठक बोलवावी आणि हा धोरण कायम करताना त्यांना येणाऱ्या अडीअडचणी देखील त्यांनी ह्यासाठी समजावून घेणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने निश्चितच आपण हे इंग्रजी माध्यम हे सुरू करणार आहोत. परंतु काही ठिकाणी अजूनही शिक्षकांची पदे ही रिक्त झालेली आहेत, त्याकडेही आपण लक्ष देणं महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर ती पदं भरून घेणं महत्त्वाचं आहे. करिअर गायडन्ससाठी तज्ज्ञ समुपदेशक उपलब्ध करून द्यावे. त्याचबरोबर डिजिटल प्रणालीद्वारे काम करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी या शाळांमध्ये आपल्या असावे आणि ह्या सर्व शिक्षकांना पूर्ण प्रशिक्षण दिल्यानंतरच आपण ह्याची अंमलबजावणी सुरू करावी असं मला वाटतं. सरतेशेवटी शिक्षकांच्या सेवा शर्तीवर कुठलाही परिणाम होणार नाही याचं देखील आपण लक्ष
घेतलं पाहिजे. तर थोडक्यात शेवटी प्रशासन, शिक्षक आणि सर्व घटक मिळून हा धोरण निश्चितच आपण जो आणलेला आहे ती मंजूर व्हावा आणि आपल्या पाल्याप्रमाणे म्हणजे आज इथे मला वाटते सभागृहामध्ये बसलेले सर्वच नगरसेवक त्यांचे मुलं हे इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेत असतील असा माझा अंदाज. जर कोण मराठी मीडियममध्ये अजूनही आपल्या मुलांना शिकवत असेल तर खरंच त्यांचं कौतुक आहे. परंतु आपल्यालाही कळतं की आपलं जेव्हा आपण स्पर्धेचं युग असताना इंग्रजी भाषा ही व्यावहारिक भाषा म्हणून आज काळाची गरज झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य घडवण्यासाठी हा एक मजबूत आधार आहे आणि त्याच्यासाठी आपण महानगरपालिका प्रयत्न करत असू आणि करते. तर त्याच्यासाठी या धोरणासाठी माझा पाठिंबा आहे. हा धोरण आणला तो कौतुकास्पद आहे आणि आपलं ते छकुलं आणि दुसऱ्याचं कार्ट असं करू नये आणि निश्चितच हा जो विषय आहे इंग्रजी माध्यमाचा करण्याचा, आपली मराठी भाषा ही प्राथमिक भाषा असून तिचा आपल्याला मान सन्मान आहेच, परंतु त्याचबरोबर हा जो निर्णय आलेला आहे इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा त्याच्याबद्दल कौतुक पुन्हा एकदा सभागृह नेते सागरनी नाईक साहेब यांचे करते. त्याचबरोबर आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाचा आज पुन्हा एकदा परिचय आम्हा सर्व कार्यकर्त्यांना झाला. असेच पुढे नवी मुंबईच्या विकासात्मक दृष्टिकोनातून प्रस्ताव या सभागृहामध्ये येतील अशी आशा व्यक्त करते. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय मुनावर पटेलजी. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, माननीय महापौर मॅडम, हा जो प्रस्ताव आलेला आहे 13 नंबरचा, माझा या प्रस्तावाला पूर्ण समर्थन आहे. खूप चांगला प्रस्ताव आहे. आदरणीय नाईक साहेबांनी जे निवडणुकीमध्ये शब्द दिला होता, वचन दिला होता, त्याची वचनपूर्ती आहे. या ठिकाणी मी ज्या प्रभागातून निवडून येतो, ज्या विभागातून निवडून येतो त्या ठिकाणी महानगरपालिकेचे 2 शाळा आहेत. एक मराठी माध्यमची शाळा आहे आणि एकमेव उर्दू माध्यमची शाळा जी माझ्या विभागामध्ये येते. मराठी मीडियम ही कालांतराने त्या ठिकाणी ट्रान्सफर झाली राजू रॉबिन मडवी यांच्या वॉर्डमध्ये, पण ती तिकडे झाल्याच्या नंतर तिकडे जी जुनी सुविधा होती. आता हा निर्णय खूप चांगला आहे. आदरणीय सागरजी नाईक यांच्या माध्यमातून जो प्रस्ताव आलेला तो खूप चांगला आहे. माझी मागणी आहे की समांतराने त्या ठिकाणी ते सर्व सुविधा उपलब्ध झाले पाहिजेत. जसं की आता त्या मराठी माध्यममध्ये माझ्या बोनकोडे गावातील शिवाजीनगर, रामनगर, पॉकेट एरिया या ठिकाणी सर्वसामान्य घरातली मुलं शिक्षण घेत आहेत. ते शिक्षण घेत असताना तिकडे त्यांना त्या सुविधा सर्व उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि हे उपलब्ध करणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. खूप वर्ष झाले ती वास्तू जुनी आहे, जी बिल्डिंग आहे तिकडे ती जुनी आहे. त्या ठिकाणी जर सर्व सुविधा उपलब्ध करून दिले तर आमचे जे तिकडे सर्वसामान्यांची मुलं आहेत त्यांना ते खूप चांगला एक निर्णय होईल त्यांच्यासाठी. तसेच माझी ती उर्दू शाळा आहे. त्या उर्दू शाळेमध्ये ही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद कालीन शाळा होती. त्या ठिकाणी 2 रूमची शाळा होती. ते 2 रूमच्या शाळेच्या साठी जागा नव्हती, तर आमचे आजोबा पोलीस पाटील हसनमिया पटेल यांनी जागा दान केली होती. त्या ठिकाणी 4 रूमची शाळा महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. 4 रूमची शाळा झाल्याच्या नंतर तिकडे आता 1000च्या वर पटसंख्या जास्त झालेली आहे आणि तिकडे जागा अपूर्ण परत आहे. महापौर मॅडम, तर या ठिकाणी माझी मागणी आहे की ते मुलांना जेव्हा बसण्यासाठी जागा कमी पडत आहे तर कुठेतरी ती म्हणजे महापालिकेने त्यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली होती, पण आता पटसंख्या वाढल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता इंग्रजी माध्यमाची शाळा करत आहोत. कारण माझ्याच प्रभागामध्ये CBSE शाळा ही चालू झाली होती आणि मला माहिती आहे की किती मुलं त्या ठिकाणी माझ्याकडे यायचे, त्यांचे पॅरेंट्स यायचे आणि ते मला बोलायचे की आमच्या मुलाला या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे, पण तिकडे ॲडमिशन खूप कमी असायचे. 180 पर्यंत आपण ॲडमिशन करून घ्यायचो. त्याच्यामुळे 1500 लोक तिकडे अर्ज करायचे त्यांच्या मुलाला तिकडे ॲडमिशन पाहिजे म्हणून. पण तिकडे आपण 180 ॲडमिशन घ्यायचो म्हणून सर्वांना ॲडमिशन भेटायचे नाही आणि ॲडमिशन नाही भेटत होते म्हणून किती पॅरेंट्स लोकांना त्याचा दुःख पोचत होता की म्हणजे त्यांचा मुलगा इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेत नाहीये, इंग्रजी माध्यमामध्ये त्यांना ॲडमिशन भेटत नाहीये. तर आज हे जे धोरण आलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटते सर्वांना याचा फायदा होईल.
आणि जे पॅरेंट त्यांच्या मुलांना इंग्रजी मध्ये शिकवायचं आहे त्यांचा तो स्वप्न पूर्ण होईल. मी सागरजी नाईक यांचं अभिनंदन करतो. तसेच जे उर्दू शाळा आहे ती उर्दू शाळेला जागा कमी पडत आहे. मी माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून की त्या ठिकाणी कुठला तरी प्लॉट घेण्यात यावा. सेक्टर 11 मध्ये जर कुठला प्लॉट खाली असेल तर तिकडे ती शाळा शिफ्ट करण्यात यावी. अन्यथा आमचा जो तलाव आहे मी बोलतो सन्माननीय सदस्य, इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विषयावर बोला. पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विषयावर माझी मागणी काय आहे महापौर मॅडम की विषयांतर होतं बरोबर आहे. मी हे नाही बोलत की मी प्रशासकीय जेव्हा राजवट होती तेव्हा जाऊन त्यांना भेटलो होतो आयुक्त साहेबांना. त्यांना पण सांगितलं होतं हे, पण त्यांनी 5 वर्षांमध्ये काय केलं नाही. आता सागरजी यांच्या माध्यमातून किंवा महापौर मॅडम आपण इकडे बसलेले आहेत की नक्कीच या शाळेचा विचार आपण करायला हवा. त्या ठिकाणी कुठला तरी प्लॉट घेऊन त्या ठिकाणी ते आपण त्याची जे मुलं आहेत जास्त आहेत त्यांना ते तिकडे न्याय देण्याचं काम कराल. मला बोलायला दिल्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय भारती पाटील मॅडम. काय रे सुरज डिस्टर्ब करू यार. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग. महापौर महोदया, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतरण धोरण 2026च्या मंजुरीबाबतचा हा प्रस्ताव आपल्याकडे चर्चेसाठी आलेला आहे. खरं म्हणजे मी देखील या प्रस्तावाचं स्वागत करते. चांगला प्रस्ताव आणि सर्व बाबींचा विचार करून अतिशय चांगल्या प्रमाणे सादरीकरण या प्रस्तावामध्ये केलेलं आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमातून आपण शिक्षण देणार आहोत महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना. त्या शिक्षण देताना कोणती धोरणं आखणार आहोत, कुठल्या विषय कशा प्रकारे आपण त्यामध्ये अभ्यासले जाणार आहेत, कसं प्रशिक्षण देणार आहे, या सर्वांचा असा समावेशक असा हा प्रस्ताव आहे. मी मनापासून सभागृह नेत्यांचं कौतुक करीन की इतका चांगला प्रस्ताव आणला. आणि खरं म्हणायला गेलं तर महापौर महोदय, मराठी भाषेवर माझं देखील नितांत प्रेम आहे. मी देखील मराठी आहे आणि मराठी ही आपल्या हृदयाच्या जवळची भाषा असते. भाषा हे फक्त व्यक्त करण्याचं माध्यम नसतं, तर आपल्याला ज्ञानाचं आकलन करण्यासाठी सुद्धा आपण आपली मातृभाषा असेल तर ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. ही बाब मला देखील माहीत आहे आणि माझाही त्यावर विश्वास ठाम आहे म्हटल्यापेक्षा होता असं म्हटलं तर हरकत नाही. पण जसं जसं एक काळ होता महापौर महोदय की ज्या वेळेला मराठी भाषांमध्ये पुष्कळ लेख लिहिले जायचे, कादंबऱ्यांचं ललित लेखन असायचं, कविता असायच्या, वाचनाची एक संस्कृती जोपासली जायची. अशा प्रकारे आम्ही ते दिवस पाहिलेले आहेत. मराठी भाषेमध्ये मी सुद्धा कधी कधी खूप लिखाण केलेलं आहे, कविता केलेल्या आहेत. परंतु महापौर महोदया, जसं काळ बदलत गेला, संगणक युग आलं, तसं तसं आपली भाषा कुठेतरी कमी पडत गेली. आपली भाषा कमी पडत गेली म्हणण्यापेक्षा इतर भाषांचा प्रचार आणि प्रसार आणि वापर हा जास्त होत गेला. आज आपण बघतो की व्यवहारामध्ये इंग्रजी भाषेचं महत्त्व फार जास्त वाढलेलं आहे. आज आपल्या मुलांना सुद्धा आपण कुठलेही, आता या सन्माननीय सर्व सदस्य जरी असतील तरी सुद्धा किंवा इतर ठिकाणी आपण बघतो की लहान असतील तर आपण मुलांना अ ब क ड किंवा अ आई कोणी शिकवण्याच्या भानगडीत मी तर बघितलेलं नाहीये. आपल्याला कौतुक वाटतं जेव्हा आपली मुलं ABCD पर्यंत बोलतात. आपण मुलांना कविता म्हणायला सांगतो तेव्हा कधीही नाचरे मोरा म्हणायचे दिवस गेले. आता आपण त्यांना दुसऱ्या बाबा ब्लॅक शिप तेही गेला, आता त्याच्याही पुढचे आलेले आहेत. म्हणजे आपल्याला फार कौतुक वाटतं जेव्हा आपली छोटी छोटी मुलं बोबड्या बोलीमध्ये इंग्रजीतल्या कविता म्हणतात. आपण त्यावेळेला कुठे हा विचार करतो का की त्यांना मराठी यायला पाहिजे? आपल्याला माहिती आहे की मराठी हे त्यांना येणारच आहे, कारण त्यांची मातृभाषा आहे, आईची भाषा आहे, बोली भाषा आहे आणि ती येणारच त्यांना. आता महापौरमध्ये अशी परिस्थिती आलेली आहे की मी तर 20 वर्षापासूनचा आधीचा काळ सांगेन की त्यावेळेला जेव्हा ICSE CBSE इंट्रोड्यूस होत होतं आपल्याकडे, तेव्हा आपल्याकडच्यांची मागणी जास्त ICSEला CBSEला होत होती. तोही एक काळ आपण बघितला. आता तर त्याच्याही पुढे गेलेले आहे. आता तर IB जास्त फॉर्ममध्ये आणि आपण अजूनही त्याच बुरसटलेल्या विचारांमध्ये आहोत. आपल्याला जर इथे इंग्रजी भाषेमध्ये महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण दिलं जाणार असेल आणि त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये सुद्धा मराठीचा स्वतंत्र वर्ग
स्वतंत्र कायमपणे चांगल्या प्रकारे जर आपल्याला शिक्षणासाठी ती तासिका उपलब्ध होणार असेल तर मला वाटतं की काय हरकत असावी त्यामध्ये. एका पालकांशी मी मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चा केली आपला हा प्रस्ताव आल्यानंतर, तेव्हा त्यांनी सांगितलं की मॅडम मराठी शाळेतले मराठी मुलांना सुद्धा मराठी चांगलं येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यांचं म्हणणं आहे की शिक्षणाचा दर्जा हा चांगला असणं हे जास्त महत्त्वाचं आहे माध्यमापेक्षा. आपण इंग्रजी माध्यमही ठेवलं आणि त्यामध्ये चांगले शिक्षक मराठी वर्गासाठी ठेवले तरी आपलं इप्सित साध्य होऊ शकतं. आपण घरामध्ये मराठीच बोलत असतो. कितीतरी घरांमध्ये अशी परिस्थिती असते की आपली मुलं इंग्रजी माध्यमात असतात पण घरातले सर्वजण मराठीतच बोलत असतात आणि त्यावेळेला सुद्धा त्या मुलांची परिस्थिती न घरका न बाहेरचा अशा परिस्थितीमध्ये झालेली असते. त्यापेक्षा आणि काही आहे, मी ज्या विभागामध्ये राहते मध्यमवर्गीय LIG ग्रुप वगैरे जास्त आहे, तिथल्या पालकांची मी नेहमी बघते की फार इच्छा असते की इंग्लिश मीडियम मधल्या शाळांमध्ये ऍडमिशन मिळावं. म्हणजे आमच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची असंख्य आता तर रीगच लागलेली आहे इथून पुढे काही काळ तरी, म्हणजे हे नोव्हेंबर-डिसेंबर पासूनच सुरू झालेलं आहे आणि अतोनात अर्ज आम्हाला द्यावे लागतात शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी आणि बहुतांश हे इंग्रजी माध्यमासाठीच असतात. म्हणजे त्यांना चुकून जरी सांगितलं की पालिकेच्या शाळेत का नाही जात तुम्ही, ते छे मॅडम एवढे काय वाईट दिवस नाही आले असेही सांगणारे माझ्याकडे आहेत की त्यांना वाटतं की नाही तिथे कोण घालणार, तिथे तर फक्त मराठी मीडियम आहे, मुलं आता कॉलेजला जाणार तर काय येणार त्यांना. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे एखाद्या प्रस्तावाला मला वाटतं की विरोध म्हणून विरोध करण्यापेक्षा त्याच्यातलं गांभीर्य, काळाची गरज या सर्व गोष्टींचा विचार मला वाटतं आपण सदस्यांनी करायला पाहिजे. ज्या दिवशी मला वाटतं की आपल्या सभागृहामध्ये एक विषय चर्चेला आला होता, एका शाळेचा स्लॅब कोसळला होता, त्यावेळेला इतर सदस्यांनी मतप्रदर्शन करताना CBSE शाळा आमच्याकडे पाहिजे म्हणून मागणी केली होती. म्हणजे तो विषय वेगळा होता पण तेव्हा सुद्धा काही जणांच्या भावना होत्या की आमच्याकडे CBSE पाहिजे. आमचंही म्हणणं होतं की आमच्याकडे जागाची उपलब्ध असेल तर CBSE मागू. आता CBSE तर किती मिळणार आपल्याला, पण ऍटलिस्ट इंग्लिश मिडियमच्या जर आपल्या महानगरपालिकेच्या शाळा होत असतील तर हा प्रस्ताव मला वाटतं स्वागतार्ह आहे. आपण त्याचं पुढे जाऊन खरोखर आता विचार करायला पाहिजे. दुसरं म्हटलं तर आता आपण फार पुढे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण बघतो की AI मध्ये किती चांगल्या प्रकारे प्रगती होत आहे. काही ठिकाणी त्या माध्यमामध्ये त्याचा चांगल्या गोष्टींसाठी वापर केला जातो. हे ज्ञान आपल्याला इंग्रजी भाषेतच असणार आहे. मराठीत जरी उपलब्ध असलं तरी सुद्धा प्रभावीपणे ते इंग्रजीमध्येच मांडलं जाणार आहे. आज महापौर महोदय, माझ्या विभागातील कितीतरी माथाडी कामगार आहेत की ज्यांची मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशी पण जातात. आता परदेशी जाण्याचे मार्ग सोपे झालेले आहेत, स्कॉलरशिप चांगल्या मिळत आहेत, मुलं अभ्यास चांगले करतायत, मार्क्स चांगले काढतायत. त्यामुळे अशा संधी जर त्यांना भेटत असेल तर कुठेतरी भाषेचा अडसर निर्माण होतो आणि मग आपल्यातला कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होतो. हे आम्ही कित्येकदा अनुभवलेले आहे. आज न्यायालयाची भाषा जरी इंग्रजी असली तरी आम्हाला एकूण एक कागदपत्र तिथे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून द्यावं लागतं. अजिबात मराठी कागदपत्र चालत नाहीत. म्हणजे कधी कधी आम्हाला वेळही नसतो की त्याचे ट्रान्सलेशन करायचं, मग त्यांना वेगळं कोणाला तरी हायर करावं लागतं त्यासाठी की तुम्ही हे डॉक्युमेंट्स ट्रान्सफर करून द्या. म्हणजे याचा अर्थ इंग्रजीचा वापर किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आपण फक्त सरकारी कार्यालय, कचेऱ्या किंवा आपली महानगरपालिका वगैरे जे गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे तिथे जास्त मराठीचा वापर होतो, पण इतर ठिकाणी असं नाहीये. ही परिस्थिती मला जे अनुभवले ते मी सांगते. त्यामुळे हा प्रस्ताव योग्य आहे आणि पुढील शिक्षणासाठी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कधीही 10वी पर्यंत आपल्याला जर व्यवस्थित इंग्लिश नसेल तर इतर क्लासचे जे असतात, इतर मीडियमची जी मुलं असतात त्यांच्यात आणि आपल्या मराठी मीडियम मधून आलेल्या मुलांमध्ये एक फार वेगळा दोष आपल्याला आढळतो. स्वतःवरती विश्वास नसतो आणि बौद्धिकता चांगली असून सुद्धा कुठेतरी ते मागे पडतात. पर्याय फार कमी असतील किंवा आपण म्हणतो एक्सेप्शनल आहेत. आपल्याकडे मुंडे साहेबांचं वगैरे उदाहरण देतात, ZPच्या शाळेतून शिकलेत वगैरे असे काय काय आहेत, पण ती अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच उदाहरणं आहेत. पण मला वाटतं की इंग्रजी माध्यमाच्या शाळा जर महानगरपालिकेच्या माध्यमातून बनणार असतील, त्याचं रूपांतरण इंग्रजी माध्यमात होणार असेल तर चांगला प्रस्ताव आहे. पण त्याचबरोबर आदरणीय सभागृह नेत्यांनी म्हटल्याप्रमाणे मराठी विषय जो कायम राहणार आहे त्या विषयावरती चांगलं लक्ष देऊन त्यासाठी चांगले शिक्षक द्यावे, त्यांचा दर्जा अतिशय उत्तम असावा आणि यामध्ये कुठेही काही कसूर केली जाऊ नये. हवं तर शिक्षण मंडळाच्या माध्यमातून हे करावं, कारण ती भाषा सुद्धा तितकीच महत्त्वाचं आहे, व्याकरण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. एवढंच मी सांगू इच्छिते आणि महापौर महोदय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानते. धन्यवाद. स्वाती गुरखे मॅडम. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सर्व सन्माननीय सदस्य,
सचिव महोदय आणि या ठिकाणी उपस्थित पत्रकार बंधू, त्याचबरोबर प्रेक्षकगृहातील प्रेक्षक, सर्वप्रथम तर आमचे सभागृह नेते यांचं खूप अभिनंदन करेल की अशा प्रकारचा हा प्रस्ताव या ठिकाणी त्यांनी सभागृहात आणला आणि ही आज खरं बघायला गेलं तर काळाची गरज आहे की आपण म्हणतो इथे की मराठी आणि इंग्लिशचा हा जो वाद इथे चालू आहे त्याच्यामध्ये मराठी शाळा बंद करणं हा आपला कदापि थॉट नाही आहे. ह्याच्या मागे आपण जो विचार करतोय की जो बदल आहे तो स्वीकारण्यासाठी आज ज्या परिस्थितीमध्ये आपण भारतामध्ये जेव्हा 10वी नंतरचं शिक्षण आहे 11वी 12वी त्याच्या पुढचं एज्युकेशन घेत असताना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणं हे अनिवार्य आहे आणि मला आठवते जेव्हा 10वी मधून 11वी मध्ये पूर्णपणे इंग्लिशचा ते सब्जेक्ट वाचताना डोळ्यातून कशा प्रकारे पाणी येतं आपल्या, हे आम्ही सगळ्यांनी इथे मराठी मीडियम मधून जाणाऱ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं नाही की मराठी मीडियम मधून गेलेली व्यक्ती पुढे जाऊन चांगला अभ्यास करू शकत नाही किंवा तसं नाही. आम्ही खूप अभ्यास करून त्या ठिकाणी पुढे पोहोचलो, परंतु आज आपल्या मुलांना ती परिस्थिती येऊ नये याकरिता हा सगळा अट्टाहास आहे. आपल्या नवी मुंबई मधल्या जी आपण म्हणतो एवढ्या आपल्या शाळा आज इतक्या सुंदर प्रकारे चालू आहेत, आपली मुलं खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्या ठिकाणी बोर्डामध्ये येत आहेत आणि हे सगळं होत असताना तीच मुलं जी आपण म्हणतोय की ज्यांची परिस्थिती नाही की इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जाऊन त्यांनी एवढी फी भरून तिथे इंग्लिश मिडियमचा अभ्यास करावा, त्यांना ते मराठी मिडियम आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पाठवत आहेत आणि तिथे जर का आपण इंग्लिश मिडियम सुरू केली तर आज आपण जसं त्या दिवशी सोनावणे साहेब म्हणाले की माझ्याकडे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत जी सगळी इथे मराठी मिडियममध्ये शिकतायत, तर ती नॉन महाराष्ट्रीयन लोकांची मुलं मराठीमध्ये शिकतात कारण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आज तिकडे द्यायला इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आणि आज ती मराठी मिडियममध्ये पाठवतात. तीच शाळा जर का आज आपण इथे इंग्लिश मिडियम सुरू केली तर त्यांना पुढे जाऊन तो अभ्यास करणं खूप सोपं होणार आहे. आणि हा मुद्दा जो आहे की 11वी मध्ये पुढे जाऊन आपल्याला पूर्णपणे अभ्यास इंग्लिशमध्ये करायचा आहे तो तिकडे कुठेतरी थोडासा सॉल्व्ह होताना दिसेल. आणि खऱ्या अर्थानं आपण जो म्हणतो इंग्लिश मराठीचा मुद्दा, माझी मुलगी किंवा माझा मुलगा ह्याला इंग्लिश कितपत येते त्यापेक्षा आपण मराठी संस्कार त्यांच्यामध्ये कशा प्रकारे घडवतोय किंवा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आपण मराठी विषय हा कंपल्सरी करावा, हिंदी विषय हा कंपल्सरी करावा, दर्जेदार प्रमाणे आपण दर्जेदार लेवलला आपण ते शिकवावं आणि त्याचबरोबर आपले मराठी संस्कार. आता जर का आपण काही शाळा बघितल्या जिथे आपले मराठी संस्कार सुद्धा शिकवले जातात, श्लोक सुद्धा शिकवले जातात, तर अशा प्रकारचं आपण जर का तिथे इन्कॉर्पोरेशन केलं तर आपण हे पहिला वर्ग सुरू करत आहोत ज्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमचा जो फर्स्ट KG वर्ग आपण सुरू करणार आहे त्याचे शिक्षक जे येतील ते शिक्षक सुद्धा तशाच दर्जाचे आपण त्यांना जे ट्रेनिंग देणार आहोत. आपण काही नवीन शिक्षक घेणार नाही आहोत, जसं सरांनी सांगितलं की आपण त्यांना ट्रेनिंग देतो आणि ते ज्युनियर KGला शिकवणार आहेत. तर त्यांचा जो अभ्यासक्रम असेल ज्युनियर KG म्हटल्यानंतर छोट्या लेवलचा जो अभ्यासक्रम असेल तिथपासूनच आपली सुरुवात होईल आणि पुढच्या 10 वर्षानंतर आपली ती फर्स्ट बॅच 10वीला जाणार आहे. तर आपल्याकडे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला अजून खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत. तर हे सगळं करत असताना मला असं वाटतं की मराठी कंपल्सरी करणं आणि त्याच्यामध्ये मराठी संस्कार शिकवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असेल. आणि जर का विरोधाला विरोधच करायचा की आपण जसं काही मंडळी सगळे ज्या मंडळींचा या प्रस्तावाला विरोध आहे त्याच्यामध्ये ती मंडळींची मुलं सुद्धा आज इंग्लिश मिडियम मध्ये शिकतायत. तर जर का सर महोदय जर का अशा प्रकारे आपली मुलं इंग्लिश मिडियम मध्ये शिकली पाहिजेत आणि सन्मान्य सदस्य त्या बोलतायत आपण मागून कशाला त्रास देताय त्यांना. पॉइंट ऑफ ऑर्डर आहे, मराठी शिकला त्यांना आक्षेप आहे माझा. मला पॉइंट ऑफ ऑर्डर होता त्याच्यामध्ये, मला पॉइंट ऑफ ऑर्डर होता पॉइंट जसं हे बोलतात ताई बोलल्या त्याप्रमाणे आता आमची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये. मॅडम जरा बसा, आपण त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर ऐकून घ्या. खर्च केलाय टी शर्टवर जरा. मॅडम लक्षात घ्या की
दरवेळी अशी आमच्यावर आरोप होतात की मुलं मराठी माध्यममध्ये शिकत नाहीत आमची मुलं. त्याला सरकार जबाबदार आहे, संस्था जबाबदार आहे, त्याचा दर्जा जबाबदार आहे. लक्षात घ्या की मराठी माध्यमाच्या शाळा जर आज चांगल्या पद्धतीने चालल्या असत्या तर का कुठल्या पालकाला असं वाटतं की त्यांनी इंग्रजी माध्यममध्ये शाळा टिकवाव्यात? त्यासाठी आपण करतोय, मान्य आहे आपली भूमिका, मला मान्य आहे. त्याच्यामध्ये मला फक्त आता मॅडमनी मला वेळ दिले, फक्त 1 मिनिटं बोलतो, जास्त वेळ घेत नाही. सन्माननीय सदस्य आपण नंतर गुरके मॅडम बोला. 1 मिनिटं बोलतो. राष्ट्रीय धोरण हे मी आणलेलं नाही. राष्ट्रीय धोरण हे सन्माननीय सदस्य आपण नंतर बोला. आधी जे सदस्य बोलतात धोरण ठीक आहे. महापौरमध्ये या ठिकाणी कुठेही विषयांतर होऊ नये अशी आम्ही विनंती करतो. आणि टेबल वाजवून किंवा अशा प्रकारे विरोध करून विरोधाला फक्त राजकारण करायचं आणि आमची मुलं, जसं आत्ता मी म्हणाले की आमची मुलं इंग्लिश मिडियममध्ये आणि गरिबांच्या मुलांना फक्त तिथे आपण महानगरपालिकेच्या मराठी शाळेमध्ये पाठवायचं, हा दुजाभाव न करता सगळ्यांनी अगदी एकजूटपणे या प्रस्तावाला मला असं वाटतं मान्यता दिली पाहिजे. इंग्लिश खरं बघायला गेलं तर त्या सगळी जी मुलं आहेत ते इंग्लिश आपण जे शिकवणार आहोत ते पूर्ण वर्ल्ड बरोबर त्यांना जोडणार आहे. हे इंग्लिशचा जो अभ्यास असेल तो, आणि त्याचबरोबर आपण त्यांना पूर्ण वर्ल्ड बरोबर कनेक्ट करायला मदत करणार आहोत. त्याचबरोबर आपण मराठी सुद्धा शिकवणार आहोत. मराठी विषय कंपल्सरी केल्यानंतर ती आपल्या मराठी बरोबर जोडली जातील, तर आपण त्यांना वर्ल्डमध्ये कनेक्ट करता करता आपल्या मराठीशी जोडून ठेवणार आहोत. ग्लोबल नॉलेज देत देत आपण त्यांना लोकल व्हॅल्यूजमध्ये पण कनेक्ट करणार आहोत. तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे आपण एक स्ट्रॉंग फ्युचर जनरेशन या ठिकाणी निर्माण करतोय. नवी मुंबईच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व मुलांसाठी ही खूप मोठी आणि स्वागतार्ह अशा प्रकारचा हा प्रस्ताव आहे. तर पुन्हा एकदा सभागृह नेत्यांचं खूप अभिनंदन करीन अशा प्रकारचा प्रस्ताव आणल्याबद्दल. आणि सगळ्या सभागृहांनी हा प्रस्ताव अगदी एकमताने पास करावा अशी सगळ्यांना विनंती करेन. धन्यवाद. सन्माननीय सदस्य वैष्णवी नाईक मॅडम. महापौर महोदया, उपमहापौर, आयुक्त साहेब, जमलेले सगळे सदस्य, पत्रकार आणि प्रेक्षक बंधू, मला माहिती आहे की आजकाल सगळ्या पालकांचा जो कल आहे तो इंग्लिश मिडियममध्ये मुलांना घालण्याचा आहे. नक्कीच आहे. आणि जो आपण ठराव आणला आहे की मराठी मीडियमचं इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं, तर मी फक्त एवढंच सांगेन की पूर्ण मराठी मीडियम हे इंग्लिश माध्यममध्ये न करता एक तरी डिव्हिजन किंवा एक तरी तुकडी मराठीसाठी आपण ठेवलीच पाहिजे. कारण नाही पूर्ण तुकडी, कारण मराठीचं एक माध्यम म्हणजे 10 जणांना जरी शिकायचं असेल तरी ॲटलिस्ट एक तुकडी तरी ही पाहिजेच मराठीची. आणि मला असं वाटतं की मराठीचं पूर्ण कन्वर्जन न करता जर आपल्याला अपग्रेडच करायचं असेल तर आपण 10वी नंतरचं म्हणजे जे उच्च शिक्षण आहे, कॉलेजचं शिक्षण आहे ते पण आपण पालिकेतर्फे मुलांना देण्यासाठी म्हणजे आपण त्याची सुधारणा करावी. आणि खऱ्या अर्थाने जर, कारण 10वी पर्यंत मुलं शिकतात आणि गरिबांच्या मुलांना खऱ्या अर्थाने लढाई त्यांची सुरू होते ती 10वी नंतर होते, कारण त्यांना पुढचं कॉलेजचे शिक्षण हे महाग असल्या कारणाने त्यांना घेता येत नाहीये. तर आपल्याला जर ते शिक्षण पण त्यांना पालिकेतर्फे देता आलं तर खऱ्या अर्थाने त्यांचं करिअर घडेल आणि त्यांना त्यांच्या प्रगतीचं आहे. बस एवढेच सुधारणा मी सांगेन. धन्यवाद. तुमचं पाठी तुम्हीच मला नाव तुमचं नाव सांगा मॅडम प्लीज. अबोली कुलकर्णी. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त, सन्मान्य माझे सर्व सहकारी सदस्य, सन्मान्य पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षक वर्गातले प्रेक्षक, मराठी शाळा बंद करण्याचं षडयंत्र आणि सेमी इंग्रजीचा आदर्श पॅटर्न बंद करण्याचा डाव असा मला वाटतो जो हा ठराव आहे त्या बाबतीत. कारण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा प्रस्ताव हा मराठी भाषा आणि संस्कृती व अस्मितेशी द्रोह आहे असं माझं म्हणणं आहे. कारण नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंगणवाडी ते 10वी पर्यंतच्या शाळेत हजारो मुलं शिक्षण घेत आहेत आणि राज्यातील इतर सरकारी शाळा कुठेतरी बंद होतात आहे. आणि त्याच कम्पॅरेटिव्हली नवी मुंबईत प्रत्येक वर्षी पटसंख्या ही वाढत चाललेली आहे. आणि याचे कारण आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षण. महानगरपालिकेच्या 1ली ते 10वी सर्व सेमी इंग्रजी शाळा आहेत.
सायन्स आणि मॅथ्स हे महत्त्वाचे विषय इंग्रजीमधूनच शिकवले जात आहेत. विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल मराठीत शिकवल्यामुळे ते विषय उत्तम समजतात आणि मॅथ्स आणि सायन्स इंग्रजीत शिकवल्यामुळे इंग्रजीही उत्तम होते. सरसकट सेमी इंग्रजी पॅटर्नमुळे मराठी अस्मिताही जपली जाईल आणि विद्यार्थी सर्व क्षेत्रात प्रगतीही करू शकतो. देशातील आदर्श सेमी इंग्रजी पॅटर्न बंद करून संपूर्ण इंग्रजीचा हट्ट धरणे हा पूर्णपणे चुकीचं आहे असं माझं मत आहे. महापौर मॅडम, मी तुमच्या माध्यमातून काही प्रश्न विचारू इच्छिते की इंग्रजी माध्यमातून मुलांची प्रगती होते असं कुठं सर्वेक्षण झालेलं आहे का? आणि सेमी इंग्रजीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय असंही कुठं सर्वेक्षण झालेलं असेल तर त्या सभागृहात सादर करावं. आणि नवी मुंबई हे प्रगतशील शहर आहे. ज्यांना इंग्लिश मिडियममधनं शिक्षण घ्यायचं त्यांच्यासाठी खरंच इंग्रजी माध्यमाची शाळा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. पण ज्यांना मराठी मीडियममधनं शिक्षण घ्यायचं आणि ज्यांना आपल्या मातृभाषेचं अस्तित्व टिकवायचं आहे त्यासाठी मराठी शाळा आणि मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. पहिलंच आपल्याकडे ज्या इंग्रजी माध्यमाच्या आणि CBSE बोर्डाच्या ज्या शाळा सुरू केलेल्या आहेत तिथे शिक्षक पुरवता येत नाही आहेत आणि त्याच्या कम्पॅरेटिव्हली आपण विनाकारण मराठी भाषेवर अन्याय करतो असं मला वाटतंय. कारण मराठीवर अन्याय करून सरसकट इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा पुढील कारणांसाठी विरोध आहे माझा. कारण ह्याच्यामुळे मातृभाषेचा हक्क आणि संवैधानिक मुद्दा कुठेतरी डावलला जातो असं मला वाटतं. कारण भारतात शिक्षणाचा मूलभूत पाया हा मातृभाषेत असावा असे अनेक शिक्षक तज्ज्ञांचं मत आहे. आणि भारतीय राज्यघटना कलम 350A नुसार प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्यावर भर दिला आहे आणि मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. आणि युनेस्कोच्या संशोधनानुसार मातृभाषेत शिकणारी मुले संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि इंग्रजी माध्यमामुळे अनावश्यक ताण मुलांवर देऊ नये असं माझं मत आहे. कारण मराठी शाळांचा अस्तित्वाचा प्रश्न इंग्रजी माध्यमावर भर दिल्याने मराठी व सेमी इंग्रजी शाळा कुठे कुठे बंद होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आणि यामुळे जे मराठी भाषेतले शिक्षक आहेत त्यांचा रोजगारावर पण धोक्यात येतील आणि स्थानिक शिक्षण व्यवस्था पण कोलमडेल असं मला वाटतं. आणि याच्यामुळे कुठेतरी सामाजिक विषमताही निर्माण होईल. कारण इंग्रजी माध्यम म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि असा गैरसमज होईल आणि श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव कुठेतरी निर्माण होईल असं मला वाटतं. आणि ह्याच्यामुळे सांस्कृतिक ओळखही धोक्यात येईल की भाषा ही संस्कृतीचा पाया असते आणि मराठी भाषेचे शिक्षण कमी झाल्यास स्थानिक संस्कृती, परंपरा आणि मूल्य यावर परिणाम होईल. तर मॅडम, मला तुमच्या माध्यमातून एवढंच बोलायचं आहे की विद्यार्थ्यांवर प्रयोग नाही तर त्यांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी ही आपली आहे. आणि उगाच इंग्रजीची सक्ती करण्याऐवजी त्या आधारावर आपण काहीतरी पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो का याचा विचार आपण करावा. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य ललिता मडवी. सन्माननीय महापौर, उपमहापौर, आयुक्त, सभागृह नेते आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधू भगिनी, सभागृह नेत्यांनी मांडलेले शिक्षण मंडळाचा विषय इंग्रजी माध्यम शाळा हा ठराव खरोखरच अभिनंदनीय आहे. यामुळे खऱ्या अर्थाने गरीब श्रीमंत ही दुरी कमी होईल. पर्यायाने गोरगरिबांची मुले इंग्रजी माध्यमातून शिकतील. मी फक्त एवढं सांगेन की काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे, कुठल्याही परिस्थितीत मराठी भाषेचा ह्रास होऊ नये म्हणून मराठी भाषा ही टिकलीच पाहिजे. आपले ग्रंथ, गीता, रामायण, महाभारत आणि संस्कृती, वारकरी संप्रदाय याचा प्रसार देखील होईल. आपण तो केलाच पाहिजे. मातृभाषेतून चांगले सक्षम विद्यार्थी आपल्याला घडवता येतील. इंग्रजी, मराठी देखील अधिक प्रभावी होईल. पण त्याचबरोबर मी इंग्रजीलाही प्राधान्य देते. कारण आपल्या देशाला इंडिया आणि भारत दोन्हीही नावं आहेत. तसेच मराठीत शिकलेल्या मुलांची जर आपण सुरुवातीपासूनच इंग्रजी भाषा ही ठेवली तर मी प्रायव्हेट
स्कूलमध्ये बघितलेली मुलांची इंग्रजी, जी मुलं मराठीतून इंग्रजी भाषेमध्ये जातात, सन्माननीय त्यांचं सदस्य, व्याकरण एक सदस्य हे बोलतोय, खूप जरा शांतता राखा. चांगलं असतं आणि स्ट्रॉंग असतं आणि ती मुलं पॉईंट ऑफ इंग्रजी 5 लोक बसलेत तिकडे, ते 4 लोकांची जागा आहे ती. आपापल्या जागेवर बसावं सगळ्यांनी. सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, एखादा सदस्य पोटतिडकीने बोलतोय तर मध्ये तुम्ही डिस्टर्ब करू नका त्यांना. बोलू शकते? बोला मॅडम आपण. कारण मी प्रायव्हेट स्कूलमध्ये काही मुलांना बघितलेलं आहे, जेव्हा इंग्रजी